अकोट नगर परिषदेत बहुमतासाठी भाजपने अकोट विकास मंच स्थापन करत MIM सह विविध पक्षांना सोबत घेतले। या आघाडीत शिंदे व ठाकरे गटाची शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी आणि प्रहार जनशक्ती सहभागी आहे। आघाडीची नोंदणी अकोला जिल्हाधिकाऱ्यांकडे झाली, तर अंबरनाथ नगर परिषदेत सत्तेसाठी भाजप काँग्रेस युती झाली आहे। घर बांधण्यासाठी माहेरहून 15 लाख रुपये आणण्याची मागणी करत सासरच्या मंडळींनी महिलेला उपाशी ठेवून मारहाण केली। बाळासह घराबाहेर हाकलून देत जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी पती, सासरा व सासू विरुद्ध केज ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। हिंजवडी IT पार्क मधील 24 वर्षीय सॉफ्टवेअर अभियंत्याने ऑनलाईन जुगारात झालेल्या आर्थिक नुकसानीमुळे आत्महत्या केली। मंगळवारी पहाटे खासगी कंपनीच्या कॅन्टीनच्या स्वच्छतागृहात मोबाईल चार्जरच्या केबलने गळफास घेतल्याचे उघडकीस आले आहे। 4 वर्षांची सेवा पूर्ण करून परतलेल्या अग्निवीरांना राज्य सरकारच्या सेवेत सामावून घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत। यासाठी धोरण ठरविण्यासाठी अभ्यास गटाची नियुक्ती करण्यात आली असून पोलीस, वन विभाग, अग्निशमन दल व राज्य राखीव पोलीस दलात त्यांना संधी दिली जाणार आहे। राज्य शासनाच्या शोध मोहिमेत बनावट दिव्यांग प्रमाणपत्र आढळल्याने रत्नागिरी जिल्ह्यातील 3 शिक्षकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे। जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने ही कारवाई केली असून मंडणगड मधील 1, रत्नागिरीतील 2 शिक्षकांचा समावेश आहे। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात 3 एकर जागेवर नाट्य संकुल उभारण्याचा प्रस्ताव व्यवस्थापन परिषदेत मांडण्यात आला होता। मात्र प्रकल्पाच्या व्यवस्थापन, संचालन व दर निश्चितीबाबत स्पष्टता नसल्याने हा प्रस्ताव बैठकीतच फेटाळण्यात आलाय। काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष हिदायत पटेल यांच्यावर अकोट तालुक्यातील मोहोळा येथे 6 जानेवारीला प्राणघातक हल्ला झाला। गंभीर जखमी अवस्थेत उपचार सुरू असताना 7 जानेवारी पहाटे त्यांचा मृत्यू झालाय। या प्रकरणी पोलिसांनी एका हल्लेखोराला अटक केली आहे। जिल्हा परिषद, महापालिका व नगरपालिकेच्या शाळांमध्ये सुमारे 9000 शिक्षकांची भरती केली जाणार आहे। सेवानिवृत्त होणाऱ्या जागांचाही यात समावेश असून ही भरती पवित्र पोर्टलद्वारे मार्च पासून सुरू होणार असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे। उंबरे शिवारातील तांबे पेट्रोल पंपाजवळ ट्रॅव्हल्स आणि रिक्षा यांच्यात झालेल्या भीषण अपघातात नाशिक येथील 3 तरुणांचा जागीच मृत्यू झालाय, तर दोघे गंभीर जखमी झाले आहे। ही घटना 6 जानेवारी रोजी सायंकाळी घडली असून परिसरात खळबळ उडाली आहे। कुख्यात गुंड अबू सालेमनं मोठ्या भावाच्या मृत्यूचं कारण सांगत 14 दिवसांच्या पॅरोल करिता मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली। या याचिकेची दखल घेत हायकोर्टानं यावर राज्य सरकारला उत्तर सादर करण्याचे निर्देश जारी केले। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या मी साक्षी आपल्यापर्यंत पोहोचवत राहणार। तोपर्यंत बघत रहा देशोन्नती। नमस्कार।